हॅलो गाईस, आज आपण बनवूया वरण भात, मुल्याची भाजी आणि आंब्याची चटणी। सर्वात आधी आंबा, कोथिंबीर, या आपण 4 मिरच्या घेतलेल्या आहेत, अर्धा वाटी खोबरा आणि लसूण। याच्यात आपण टाकूया थोडासा मीठ, याच्यात जाईल थोडासा पाणी। तर लगेच बंद करा हा। तर बघा, चटणी झालेली आहे आता मस्त हिरवी। तर चला आपण वरणाच्याकडे जाऊया आता। ही मुगाची डाळ उकडून घेतलेली आहे, त्याच्यात हळद, मीठ आणि टमाटर टाकून उकडून घेतलेली आहे। आता आपण त्याला देऊया तडका। हा घेतलाय, तवा तापत ठेवलाय, 1.5 चम्मच आपण तेल टाकलंय त्याच्यात। थोडा तेल गरम होऊन द्या। चालू ठेवा। साहित्य: राई, जिरा, कढीपत्ता, लसूण आणि हिरवी मिरची आणि हिंग। तर सर्वात पहिला आपण हिंग टाकूया थोडासा। हिंग टाकून झाल्यावर आपण त्याच्यात राई, जिरा टाकूया, कढीपत्ता, मिरची आणि लसूण पण टाकूया। झालेलं आपलं वरण तयार। याच्यात आता टाकूया आपण कोथिंबीर। 1 मिनिट उकळवून देऊया। आता आपण करूया मुल्याची भाजी साफ। मग आपण मुल्याची भाजी बनवूया। ही अशी कापून धुवून बनवायची असते। चला तर आपण रेसिपी तयार करूया। आता आपण बनवूया मुल्याची भाजी। त्याच्यासाठी तवा गरम करून त्याच्यात आपण टाकलाय तेल। तेल गरम होऊन द्या। त्याच्यासाठी साहित्य: हिरवी मिरची, कांदा, टमाटर आणि ही मुल्याची भाजी जी कापून धुवून घेतलेली आहे। चला, आपला तेल गरम झालाय। सर्वात आधी टाकल्यात आपण हिरव्या मिरच्या, टाकूया कांदा, कांदा थोडा शिजवून घेऊया आपण 1 मिनिट। टमाटर टाकूया। टमाटर जास्त नाही टाकलाय मी, अर्धाच टाकलेला आहे। तो पण आपण 1 मिनिटात हे करूया। त्याच्यात आपण टाकूया मीठ अर्धा चम्मच, हळद एकदम थोडी आणि मसाला पण थोडा। हिरव्या भाजीला फक्त हिरवी मिरचीच देतात, पण आम्हाला मसाला हळद मीठ लागतो। भाजी धुवून टाकूया। आता तिला बारीक गॅसवर आपण वाफेवर शिजत ठेवूया 10 मिनिटं। 10 मिनिटं झालेली आहे। तर बघा, आपली भाजी झालेली आहे। आता याच्यात आपण टाकूया किसलेला ओला नारळ। हा ओला नारळ किसलेला आहे, तो टाकूया आपण। आणि 1 मिनिट त्याला वाफेवर परत शिजवून घेऊया। तर आपली भाजी झालेली आहे। अशा प्रकारे आपण भाजी
बनवून घेतली. तर चला आता आपण डायरेक्ट जेवायला घेऊया. जेवण झालेलं आहे बघा, वरण, चटणी आणि भाजी. तर चला बघूया कसा लागतोय तो. ओ वरण भात कसा झालाय तो सांगा. मस्त झालाय. हो, हा, एक नंबर झालाय. छान मीठ झालाय. वगैरे सर्व बरोबर आहे ना. मस्त आहे, छान झालाय. हां, जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा ट्राय करून बघा आणि फॉलो, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. तर चला नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया.